नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. MCCवर एक नोटीस आलेली आहे, डेट 18/9/2025. ती नोटीस का आहे ते आपण बघूया. MCC ऑफ DGHS हॅज रिसीव्ड द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन ऑफ द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दॅट दे हॅव inadvertently submitted twice the number of seat for the round second of UG Counseling 2025 than those actually available with them, and those seats have got allotted in round second. म्हणजे MCCने काय सांगितलेले आहे की एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजने इन्फॉर्म केलेलं आहे की त्याच्या नॉर्मल सीटपेक्षा दुप्पट सीट राऊंड 2मध्ये सबमिट केल्या होत्या. तर MCCने काय सांगितलेलं आहे की एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजकडनं त्याच्या सीटपेक्षा दुप्पट सीट या राऊंड 2मध्ये आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्याकडे जेवढ्या सीट होत्या त्या सीटच्या दुप्पट सीट करणाऱ्या राऊंड 2मध्ये अलॉट झालेले आहेत. आणि ॲज अ रिझल्ट competent authority has directed to revise the result of round second of UG Counseling 2025 which was declared today. आणि याच्यामुळे जो रिझल्ट लागलेला आहे राऊंड 2चा UG काउन्सिलिंगचा तो रिझल्ट पुन्हा आता रिवाईज करण्यात येणार आहे. And the final result dated 18/9/2025 is being withdrawn for revision and reporting has been put on halt. आणि राऊंड 2चा जो रिझल्ट लागलेला आहे तो विड्रॉन करण्यात येत आहे. रिपोर्टिंग हॅज बीन पुट ऑन हॉल्ट. रिपोर्टिंग हॉल्टवर ठेवलेलं आहे. आणि खाली दिलं आहे कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू वेट फॉर द रिवाइज फायनल रिझल्ट ऑफ राऊंड 2 ऑफ UG काउन्सिलिंग 2025 बिफोर प्रोसिडिंग फॉर रिपोर्टिंग. आणि कॅन्डिडेटला सांगितलेलं आहे की राऊंड सेकंडचा जो रिवाइज फायनल रिझल्ट येणार आहे त्यासाठी वेट करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा या गोष्टी राऊंड 1मध्ये पण झाल्या होत्या. राऊंड 2मध्ये आता राऊंड 2चा रिझल्ट लागल्यानंतरसुद्धा आता पुन्हा तो आता रिझल्ट थांबवलेला आहे. आणि कारण दिलेलं आहे की एका गव्हर्नमेंट कॉलेजने त्याच्या सीटच्या दुप्पट सीट करणारा त्यांनी सेकंड राऊंडमध्ये दिलेले आहेत आणि त्यामुळे हा रिझल्ट विड्रॉन करण्यात येत आहे. पण MCCने कोणत्याही कॉलेजचं त्या गव्हर्नमेंट कॉलेजचं नाव घेतलेलं नाही. आता या लिस्टप्रमाणे ज्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं त्यांना रिपोर्टिंग करायचं होतं. काही मुलांनी रिपोर्टिंगसाठी बुकिंगसुद्धा केली असेल, मग अशा वेळेला त्या मुलांना त्रास होणार आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत त्या 1-2दा बऱ्याच वेळा घडत आहेत. यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सेकंड राऊंडचा जो रिझल्ट लागलेला तो विड्रॉन केलेला आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा नवीन रिझल्टची वाट बघावी लागणार आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.